आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आत्ताची सर्वात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकसान झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजेच की बघा कॅबिनेट बैठकीत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचा हिरवा कॅन्डल मिळाले आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यात वितरित होऊन 1 महिना पूर्ण झाला असल्याचं आणि दुसरा टप्पा कधी मिळणार यांची शेतकरी मोठे आतुरतेने वाट पाहत होते. बघा, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा बघा पहिला टप्पा ही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा झालेला आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता दुसरा टप्पा सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, काही शेतकऱ्याला पैसे मिळाले तर काही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. आता शेतकरी मित्रांनो बघा, या निर्णयानुसार बघा आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे. जर बघा शेतकरी मित्रांनो असे जर करण्यात आलेले आहे तर गेल्या 2 महिन्यापासून कधीपासून जमा होणार आहे, कधी येईल, अशा प्रत्यक्षित आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आता सतत व्यक्त केली जात आहे की आता पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना बघा दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या गाडीवर शेतकऱ्यांनी बघा काळा झेंडा दाखवून अडवले. आता शेतकरी मित्रांनो बघा का अडवले, आता बघा कारण की या आंदोलनानंतर बघा कृषी मंत्री तात्काळीने आणि स्पष्ट विधान केले की आज दुपारी 2 वाजेनंतर बघा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाचा आठवण करून देताना सरकारने कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीची तारीख कोणती आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत. व तसे बघा पीक विमा आज 2 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे सुद्धा पैसे आता जमा होणार आहे. आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हावा यासाठी बघा शेतकरी मित्रांनो 3,700 कोटी रुपयाचे बघा धनादेशी चेक बँकांना देण्यात आलेले आहे. आता बघा स्पष्ट झाले आहे की यामुळे बघा 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजेनंतर बघा 100% पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या शेतकऱ्यांचे बघा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षामध्ये नुकसान झाले आहे आणि बघा त्यांना पीक विमा भरला आहे, त्यांची बघा 3 वर्षाची एकत्रित पीक विमा आता मंजूर करण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा लक्ष बघा का बघा आता केंद्र सरकार आणि कंपनीला पैसे दिलेले असून आता या आठवड्यापासून 29 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये कापूस या पिकाचे बघा 2022 ते 2024 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा आता मंजूर झालेला आहे. त्या पट्टीमागे बघा सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिका समावेश आहे. आता या 5 पिकासह ज्या शेतकऱ्यांना बघा 20 प्रकारच्या पिकासाठी 3 वर्षाचा पीक विमा भरला आहे त्यांना आज दुपारी बघा 2 वाजेनंतर निधी जमा व्हायची प्रतीक्षा आता करावी लागणार आहे. लक्षात बघा काय शेतकरी मित्रांनो, आता बघा सर्वात मोठी बातमी आहे. कारण की बघा आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बघा आता एकूण 18 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. आज पीक विमा मिळणार बघा जिल्ह्यामध्ये बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे शेतकरी मित्रांनो. फक्त या 18 जिल्ह्यामध्येच आज पीक विमा मिळणार आहे. या 18 जिल्ह्याच्या यादीत जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आता पैसे मिळणार आहे. बघा हे मोठा निर्णय आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते घेण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो आता बघा आता ते 18 जिल्हे कोणते आहेत लक्षपूर्वक आहे बघा. आता शेतकरी मित्रांनो आता बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. आता व्यतिरिक्त बघा सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा आता वितरित केला जाणार आहे. आता या सर्वच बघा 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजेनंतर पीक विमा आता जमा होणार सुरू होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आलेली आहे की त्यानुसार खालील बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा सर्वात लवकर आणि बघा
शेतकरी मित्रांनो प्राधान्य जमा करण्यात येईल. आता महाराष्ट्र बँक म्हणजे की बँक ऑफ महाराष्ट्र. आता शेतकरी मित्रांनो बघा, आज 2 वाजेनंतर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे, त्या बँकेची यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही जाहीर केलेली आहे. आता या निर्णयामुळे आता कोणत्या बँके आहे बघा शेतकरी मित्रांनो, आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आणि बघा भारतीय स्टेट बँक म्हणजे की बघा भारतीय स्टेट बँकमध्ये सुद्धा आज 2 वाजेनंतर पैसे जमा होणार आहे. यासोबतच बघा जिल्हा सरकारी बँक आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि बघा कोटका महिंद्रा बँक आणि कोटका महिंद्रा बँक या बँकाचा आता समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि बघा ICICI बँक या बँकेमधील बघा वितरण होईल. आज या दिवस या सर्व शेतकऱ्यांना दिवस ठरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा 2 वाजेपासून या शेतकऱ्याच्या बँकावर आता डायरेक्ट निधी जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक आता बघा या प्राधान्यक्रमाने शेतकऱ्यांचे आता हे दुसरा टप्पा आज 2 वाजेपासून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्याचे फक्त या बँकेमध्ये जर नाव असेल त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, ही होती आताची सर्वात मोठी बातमी. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.